जगाच्या पाठीवर गुरूंच्या कृपेने 106 मुलींचे ग्रॅज्युएट आहेत. आता परवा पाहिले माझी एक LLB झालेली मुलगी तिच्याकडे आता हे करून देतोय. त्या ग्रॅज्युएट झाल्यात. आमच्या महाराष्ट्राची परंपरा आहे माऊली ज्ञानोबांना या अनाथ नाही तरी जगाला सनात करणारे आहेत. असंच माझ्या ख्रिस्तानी मुलं आहेत. आता गाय आहेत, काही वृद्ध आहेत, काही मंदिमत्ता आहेत आणि हे माझे पंचकृषीचे सर्व भाविक शेतकरी. आपला आश्रम कुठे आहे? आपला लासलगाव, गाणगापूर, नर्मदा तट गौशाळा, गुजरातमध्ये शेतकी आदिवासी शेतकी कॉलेज, महाराष्ट्रामध्ये लासलगाव अनाथ आश्रम श्रीरामपूर आणि विश्रांती आश्रम लौकी काय खैरी आणि ध्यान आकुत्या गोंडेगाव अशा अनेक ठिकाणी या परिवाराने भक्तीच्या रूपाने उभे केलेले आहेत. या सर्वांचं सहकार्याला मिळतं. पंढरीच्या वारीपासून सर्वच करतात आणि माझ्या मुलांवरती सुद्धा सर्वांचं अत्यंत तुमचं प्रेम आहे. तुम्ही आज पत्रकार आहात जे सर्व करतो. आज समाजातील पिढी बिघडत चाललेली आहे, याबाबत आपण काय म्हणणार, संदेश देणार? या समाजाची पिढी बिघडत चालली म्हणण्यापेक्षा समाजाचे संस्कार बिघडत चालले याला कारण आहे आपला TV. आणि आपण जे काही भारतीय असून इंग्रजी शाळेमध्ये जे धोरण आपले पोरं कोपायला लागले त्यांना संस्कृती घालवली ही आपल्या विकृतीचं कारण आहे. म्हणून प्रत्येक देशामध्ये प्रत्येक महाराष्ट्रात प्राथमिक शाळा ज्या मराठी आहेत सुसंस्कार लावायचे असेल तर आपण मराठी शाळेमध्ये 100% आपली मुलं पाठवली पाहिजे. 5 वर्षाचं होत नाही त्यांना ABCD म्हणण्यापेक्षा क ख ग घ हे म्हणता येईल आणि त्यांच्यावरती संस्कार होतील. संस्कार मुलांचे बिघडले नाहीत, संस्कार आपले बिघडलेत. पालक आपण जागेवर नाहीत आणि म्हणून विद्यार्थ्यांना किंवा त्यांना नाव ठेवता येणार नाही. आपण मुलावर किती लक्ष देतोय? माझे भिकाऱ्याचे मुलं आहेत का ग्रॅज्युएट झाले, का पोलीसमध्ये गेले, का मिलिटरीमध्ये गेले, हे असे महाराज झाले, डॉक्टर झाले, ग्रामसेवका झाल्यात. हे असे रत्न पाठीमागे उभे आहेत आणि या रत्नांच्या साह्याने हे कार्य घडतं. म्हणून माझी भारतातील आणि महाराष्ट्रातील सर्व बांधवांना माय भगिनीला विनंती आहे, मम्मी पप्पा हे व्यर्थ शब्द सोडा, आई बाबा हा संस्कार लावा. या मंत्राने नक्कीच आपली मुलं आपलं म्हातारपणे सांभाळ करतील आणि आपली संस्कृती सुखी होईल. हे पुन्हा एक वेळा